अकाथी देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे हॉटेल व्यावसायिकांसह आता सीएनजी पंपांना देखील मोठ्या प्रमाणात फटका बसायला सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर आपण आता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील ब्रह्मा सेल या पेट्रोल पंपावरती उभा आहोत आणि या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी जी आहे ही सीएनजी वाहनधारकांची झालेली आहे। रिक्षा चालक देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने रांगेमध्ये उभा आहेत, तर जे कार चालक देखील या ठिकाणी लाईन लावून या ठिकाणी उभा आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये जे सीएनजीच्या गाड्या ज्या आहेत त्या अपुऱ्या अशा मिळत असल्यामुळे या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या सीएनजी गॅस जो आहे हा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेला हा ब्रह्मा सेल पेट्रोल पंप या ठिकाणी हा मुख्य पेट्रोल पंप हा राष्ट्रीय महामार्गालगतचा आहे आणि याच पंपावरती वाहनांच्या लांबच लांब अशा रांगा लागलेल्या आहेत आणि त्याचा फटका कुठेतरी हे सीएनजी गॅसला देखील बसलेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणचे मॅनेजर आहेत, काय सांगाल सर, कशा पद्धतीने परिस्थिती आहे या ठिकाणी? परिस्थिती तो सीएनजी तर येते पण थोडा लेट होते, आता यायला टाईम लागते, थोडा गाडीचा इश्यू आहे, बोईसरवरून भरून यायला लागते, त्याला टाईम लागते, फक्त थोडा लेट येते गाडी। आता पहिल्यापासून थोडं लेट येते। पहिले किती गाड्या यायच्या, आता किती येते? पहिला गाडी आमच्याकडे पहिला 5 गाडी यायच्या, 5-6 गाडी यायच्या, आता 4 झाली आहे, 4-5 बस एवढी झाली। निश्चित आपल्यासोबत काही वाहनधारक आहे, तुम्ही काय सांगाल, कधीपासून या ठिकाणी उभे आहे? साहब तुमको तो हिंदी आती है? आपसे रुके वहाँ पे हो गया साहब, 10-15 मिनिट हो गया। आपल्यासोबत अजून काही वाहनधारक आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार। कधीपासून तुम्ही या ठिकाणी उभा आहोत, कशी रांग आहे? कम से कम 12 वाजल्यापासून इथे उभे आहेत आणि 12 वाजता एक गाडी सकाळी आली ती संपली, त्याच्यानंतर जी आता आली त्याच्यामुळे आम्ही परत सुद्धा रांगेत आहे। खूप बिकट परिस्थिती चालू आहे, गॅसमुळे धंद्याचा सुद्धा नुकसान व्हायला लागलं आमच्या, त्यामुळे प्रॉब्लेम खूप चालू आहे। निश्चित आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी जे वाहनधारक आहेत हे चिंतेमध्ये आहेत। आपण आणखीन काही वाहनधारकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। आपण जर बघितलं तर या ठिकाणी सर्व वाहनधारक उभा आहेत, तुम्ही कधीपासून या ठिकाणी उभा आहोत, कशी परिस्थिती आहे? आम्ही 10 वाजेपासून सीएनजीचा प्रॉब्लेम आहे, तिकडे गाड्यांचं कमी आहेत ना, म्हणून आपल्यासोबत तुम्ही काय सांगाल, कधीपासून उभा आहे तिथे? तरी पण आम्ही 10 वाजल्यापासून सकाळी इथे उभे आहेत सीएनजीसाठी। सीएनजीच्या गाड्या काही वेळेवर येत नाही इकडे, आम्हाला भरपूर म्हणजे प्रॉब्लेम होतात, सीएनजी भरायला भरपूर त्रास होतो असं आम्हाला। निश्चितच आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी सीएनजीच्या गाड्या वाढणं गरजेचे आहेत, अन्यथा या ठिकाणी वाहनधारक पूर्णतः रांगेमध्ये उभा आहेत। तू कधीपासून उभा आहेस या ठिकाणी? मी 11:30 वाजता। काय मिळते का नाही सीएनजी? नाही, गाड्यांचा काय ठिकाण असतं, गाडी संपली तर अर्धा 2-2 तास थांबावं लागते कधी कधी। आता काय सांगतायत तुला? गाड्यांची म्हणजे या गाड्या असं वाढवा पाहिजे असं। तुम्ही काय सांगणार? मी तर 10 वाजेपासून उभा आहे, पण सीएनजीचा होता पत्ता नाही। सो युद्ध चाललं आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय सहन करावं लागतं ते आम्ही समजतो। सरकारकडून माझं एवढंच मागणं आहे की आम्हाला म्हणजे त्रास भोगावा लागतो, हे मी सांगू शकतो। निश्चित आपण जर बघितलं असेल तर सर्व वाहनधारक जे आहेत ते अतिशय चिंतेमध्ये आहेत, कारण या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेला हा ब्रह्मा सेल हा एकमेव पेट्रोल पंप आहे की या ठिकाणी सीएनजी उपलब्ध असते, परंतु आता कुठेतरी सीएनजीचा तुटवडा होत असल्यामुळे जे वाहनधारक आहेत ते सकाळपासून या ठिकाणी रांगेमध्ये उभा आहेत आणि सीएनजी भरण्यासाठी प्रयत्न करत असताना दिसून येत आहेत। वाहनांच्या रांगा जर बघितल्या तर आपण पूर्ण परिसरामध्ये वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि ह्या रांगा या ब्रह्मा सेल पेट्रोल पंपावरती या ठिकाणी दिसून येत आहेत। सीएनजीचा फटका हा या ठिकाणी अखाती देशामधल्या युद्धाचा फटका या सीएनजी पेट्रोल पंपाला देखील आपल्याला बसल्याचं पाहायला मिळत आहेत। वाहनांच्या रांगा जर बघितल्या तर आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रांगा लागलेल्या आहेत। सकाळी 10 ते 11 वाजल्यापासून वाहनधारक या ठिकाणी या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या पेट्रोल पंपावरती उभा आहेत, परंतु प्रशासनाच्या वतीने या सर्व वाहनधारकांची एकच म्हणणं आहे की सीएनजी उपलब्ध व्हावी आणि आमच्या गरजा पूर्ण व्हाव्या अशी देखील मागणी आता या वाहनधारकांकडून करण्यात येत आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळात काय परिस्थिती असेल हे मात्र आपल्याला पाहावं लागणार आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, वसई।